आईच्या जवळच महादेवाचं मंदिर होतं, म्हणून म्हणलं चला आईच्या इथेच जाऊन महाशिवरात्रीचं महादेवाचं दर्शन घेऊया. आणि तसं पण घरी कोणीच नव्हतं, मग म्हणलं चला जाऊन येऊया. आणि मग जायला निघाले आणि तिथे पोचले तर आई पूजेचं ताट करत होती. त्यामध्ये बेलपत्र घेतलं होतं, फुलं, पंचपाळ, घंटी, भस्म आणि भस्म म्हणजे विभूत, दिवा आणि पंचामृत घेतलं होतं. आणि लगेच एका प्लेटमध्ये पिंड ठेवली आणि त्याची पूजा करायला घेतली. पहिल्यांदा तर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली पिंड आणि मग नंतर विभूत लावली, हळदी कुंकू लावलं आणि अष्टगंधही लावून घेतला. आणि नंतर मग बेल अर्पण केलं आणि फुलही वाहिलं आणि मग नंतर हळदी कुंकू वाहून अगरबत्ती ओवाळून घेतली. आणि आईची पूजा झाल्यानंतर मलाही करायची होती, मग मीही विभूत लावून घेतली, हळदी कुंकू लावलं आणि मीही पूजा करून घेतली. आणि माझं झाल्यानंतर दीपानेही करून घेतली, म्हणजे माझ्या बहिणीनं. पण तुम्हाला माहिती आहे का की बेल अर्पण का करतात? कारण महादेवाला बेलपत्र खूपच प्रिय आहे आणि हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचाही अवतार मानला जातो. आणि खरंच महादेवाला बेलपत्र वाहिलं ना, घरामध्ये शांतताही पसरते. त्यामुळे हे शांततेचंही प्रतीक आहे बरं का. आणि मग लगेच इथे सर्वांची पूजा झाली. मग लगेच आम्ही आरतीही केली. तर आरती करताना क्रिशा बघा कशी टाळ्या वाजवत होती. आणि अशा प्रकारे आमची खूप छान पद्धतीने महादेवाची म्हणजेच शिवाची छान अशी पूजा झाली. तर तुम्ही बेलपत्र वाहिलं का महाशिवरात्रीला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.